रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी नाही, तर भावाच्या प्रेमाचं आणि बहिणीच्या आस्थेचं एक सुंदर बंधन असतं. भावा बहिणीच्या प्रेमात गोडवा हा हवाच आणि यंदा हा गोडवा देणाऱ्या दोन मस्त आणि वेगळ्या मिठाया. सण आहे रक्षाबंधनचा, पण मिठाई असली पाहिजे जरा हटकेच. या रक्षाबंधनला नेहमीची मिठाई विसराल, कारण या दोन प्रकारच्या झटपट, चवदार आणि सणाला शोभणाऱ्या मिठाया आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत. एकदम झटपट होणारी, सोपी आणि अजिबात गॅसची गरज लागणार नाहीये या दोन प्रकारच्या रेसिपीज बनवताना. चला तर मग झटपट होणाऱ्या आणि आपल्या या सणाचा गोडवा वाढवणाऱ्या या दोन प्रकारच्या मिठाया कशा बनवायच्या ते पाहूयात. सर्वात आधी इथे 1 वाटी मिल्क पावडर घ्यायची आहे. त्यामध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच सुकं खोबरं खवून घ्यायचं आहे, ते घालायचं आहे. त्यामध्ये गोडव्यासाठी अर्धी वाटी पिठी साखर घालायची आहे. 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि चवीसाठी 1 छोटा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे, ज्याने मिठाईला छान टेस्ट येईल. हे सगळं जे घेतलेलं साहित्य आहे ते सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये लागेल असं दूध घ्यायचं आहे. दूध एकदम घेऊ नका, नाहीतर सगळं पातळ होईल आणि मिठाई व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे थोडं थोडंच दूध घ्यायचं आहे, लागेल असं. आणि अशा प्रकारे याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आता या गोळ्याचे 2 समान भाग करून घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीने एक भाग जो आहे त्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. काजू, बदाम, तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील, पिस्ता वगैरे, ते असे बारीक कट करून घ्यायचे आहेत. आणि मँगो एक्स्ट्रॅक्ट मी चवीसाठी घालत आहे, ज्याने मँगोचा फ्लेवर येईल आपल्या या बर्फीला. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता पोळपाटावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि यावरती पहिला जो गोळा होता तो ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे, थापून घ्यायचा आहे. तूप लावल्यामुळं पोळपाटाला खाली चिटकत नाही आणि जे मँगो एक्स्ट्रॅक्ट टाकलेलं जे पीठ होतं त्याचा असा रोल करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे याच्यावरती ठेवायचा आहे आणि असं पूर्ण व्यवस्थित रोल बनवून घ्यायचा आहे सगळ्या पिठाचा. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित हे रोल असं करून घ्यायचं आहे. सगळ्या साईडने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता आपण याची वडी कट करूया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे सगळं कट करून घ्यायचं आहे. हे पहा, व्यवस्थित सगळं कट करून झालेलं आहे. मिठाई दिसायलाही खूप छान दिसते, चवीलाही खूप अप्रतिम अशी होते. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मँगो फ्लेवर असलेली ही बर्फी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण बनवूया दुसऱ्या प्रकारची मिठाई. त्यासाठीही मी इथे 1 वाटी मिल्क पावडर घेत आहे. त्यामध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खवून घेतलेलं सुकं खोबरं, अर्धी वाटी पिठी साखर घालून घ्यायची आहे. त्यानंतर थोडीशी वेलची पावडर घालून घ्यायची आहे टेस्ट येण्यासाठी आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये लागेल एवढं थोडंसं दूध घालायचं आहे. दूध सगळं एकदम घ्यायचं नाही आहे, नाहीतर हे मिश्रण सगळं पातळ होईल आणि बर्फी आपली मिठाई जी आहे ती व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी लागेल असंच दूध घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याचा गोळा बनवून झाला की यामध्ये घ्यायचं आहे थोडंसं तूप आणि पुन्हा एकदा हे तूप जे आहे ते या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ह्याचा गोळा तयार झाला की आपण याचे 2 भाग करून घेऊयात. 2 भाग करून घ्यायचे आहेत. एक भाग मी इथे घेत आहे, दुसरा भाग साईडला ठेवला आहे. आता ह्या एका भागामध्ये आपण घालणार आहोत रोज एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे रोजचा फ्लेवर जो आहे तो आपल्याला या मिठाईमध्ये मिळून जाईल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर मी ते पोळपाटावरती थोडंसं तूप लावून घेतलं आहे. पहिला गोळा जो होता तो याच्यावरती थापून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने दुसरा गोळा जो बाजूला ठेवला होता तो थापून घ्यायचा आहे आणि याच्यावरती व्यवस्थित ठेवायचा आहे. याच्या आपण स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेणार आहोत मिठाई, त्यामुळे मी साईडचं जे आहे ते काढून घेते आणि ही मिठाई कट करून घेते. मी ते स्क्वेअर शेपमध्ये कट करणार आहे. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता.
थोडंसं पातळ असं वाटत असेल तर 1 तासभर तुम्ही हे मिश्रण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा। तुम्ही बघू शकता आपली मिठाई दिसायलाही खूप सुंदर दिसते, चवीलाही खूप अप्रतिम होते। यावरती गार्निशसाठी मी काजूचे तुकडे लावलेले आहेत। दिसायलाही खूप छान दिसते आणि एकदम झटपट होणारी चविष्ट अशी ही मिठाई होते। बघू शकता किती छान आणि मस्त अशी मिठाई झालेली आहे। 7 ते 8 दिवस या दोन्ही प्रकारच्या मिठाया राहतात, अगदी व्यवस्थित राहतात, ह्याला काहीही होत नाही। गोड आठवणींसोबत गोड मिठाया हव्याच ना। या 2 प्रकारच्या मिठाया जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सगळ्यांना शुभ रक्षाबंधन आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।